नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। कामात मानस स्वर्ग परा। जन्म कर्म फलप्रदाम। क्रिया विशेष बहुलाम। भोगैश्वर्य गतिम प्रति। देखे कामना अभिभूत। होनी कर्मे आचरत। ते केवळ भोगी चित्त देऊन या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। या परमार्थ मार्गामध्ये किंवा जगतामध्ये दोन प्रकारच्या बुद्धी भगवान परमात्मा सांगण्यासाठी प्रारंभ करतात। व्यवसायात्मिका बुद्धी किंवा परमात्म प्राप्तीचा निश्चय करणारी बुद्धी एक स्वरूपाची आहे, अर्थात तिचं साध्य एक रूपाने ठरल्यामुळे तिच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार प्राप्त होत नाही। परंतु अव्यवसायीनाम मनुष्यानाम ज्यांचा निश्चय एक प्रकारचा नाही किंवा ज्यांचे साध्य अनेक प्रकारचे संसारातलेच आहे, त्यांच्या बुद्धीचे अनेक प्रकारचे विकार प्राप्त होतात। अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग। धरू जाता संग तवतो होय बाधक। ही सगळी अव्यवसायात्मिका बुद्धी आहे आणि म्हणून परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता प्रवृत्त झालेली किंवा परमात्म स्वरूपाला जाणण्यासाठी समर्थ असणारी जी एक बुद्धी आहे तिलाच सद्बुद्धी असं म्हणतात। पण ती सामान्य बुद्धीप्रमाणे प्राप्त होत नाही। प्रपंचाला विषय करणारी, शब्द स्पर्शादी विषयामध्ये आसक्त होणारी आणि त्या विषयाच्या प्राप्तीसाठी उपाय करणारी जी बुद्धी ती इतर सर्व मानवांच्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट आढळून येते। परंतु दुर्लभ असणारी सद्बुद्धी इतर पदार्थाप्रमाणे मात्र आपल्याला मिळत नाही। ज्ञानोबाराय उदाहरण देतात, इतर पाषाणाप्रमाणे परीस मिळत नाही, इतर पेय पदार्थाप्रमाणे अमृताचा लेश मिळत नाही, तशी परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता प्रवृत्त झालेली सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे। तीही बहुधा पूर्व पुण्याईनेच प्राप्त होते। ईश्वराशिवाय जिला अनेक काहीच आवडत नाही। आणि मग ज्या बुद्धीचा निश्चय एक प्रकारचा असतो तिला सगळे जरी प्रपंचातले विषय हात जोडून समोर उभे राहिले परंतु भोगाविहीन रुचे मना माझी। ज्ञानोबाराने याकरता पुढे उदाहरण दिलेलं आहे। एखाद्या पतिव्रता माऊलीचं प्रेम आपल्या प्रिय पतीवर असतं आणि जर प्रिय पतीचा तिला वियोग झाला तर विरहिणी असणाऱ्या त्या स्त्रीला जगणंसुद्धा बाधक ठरतं, जगावंसं वाटत नाही। का? कारण पतीचं तिला प्रेम प्राप्त करायचं आहे। तसं ज्या साधकाला ईश्वराचा वेध लागला त्याला अनुकूल सगळ्या प्रकारचे भोग जरी आले परंतु त्याला ते भोगाविषयी वाटत नाही। ईश्वरा वाचूनी काही जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। आणि बाकी परमात्म विषयाला सोडून दुसऱ्या प्रपंचाला विषय करणारी जी बुद्धी त्याला दुर्मती असं म्हणतात। ती अनेक प्रकारच्या विकाराला प्राप्त होते आणि त्या बुद्धीमध्ये अविवेकी असणारे पुरुष रममान होतात। आणि म्हणून जशा प्रकारची बुद्धी तशाच प्रकारचं ज्ञान, तशीच वृत्ती, तशाच प्रकारची कृती आणि कृती झाली की तशाच प्रकारची फलनिष्पत्ती। मग त्यांना मिळतं काय? स्वर्ग, संसार, नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही। ज्या सुखाला देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, किंवा जे योवैभुमात सुखम नाल्पे सुखम असते, विषयावर अवलंबून नसणारं, निर्विषय, निरुपम, निरतिशय असं गुरुवारी बाबा त्याला शब्द वापरत असतात। ज्याला उपमा देता येत नाही, ज्यापेक्षा अत्यधिक सुख कोणतं नाही, जे कोणत्याही विषयावर अवलंबून नाही, म्हणून त्याला निर्विषय, निरुपम, निरतिशय असे त्याला एक शब्द वापरले जातात। जे सुख आहे त्याला आत्मसुख असं म्हणतात आणि ते सर्वांच्या हृदयामध्ये विराजमानच आहे। तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी सर्व सुखाचा आराम, सर्व सुखांचं अधिष्ठान
ते आत्मसुख त्याला म्हणतात. आणि हे दुर्मती पुरुषाला कधीही मिळत नाही. ज्ञानोबांनी शब्द वापरला आत्मसुख या जीवनात तर नाहीच नाही, पण आगामी जीवनातही त्याला मिळण्याची शक्यता नाही म्हणून सर्वथा शब्द वापरला. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही, मिळणं तर फार लांब राहिलं, पण आत्मसुखाची चर्चा ऐकावी अशाही प्रकारचा त्याच्या जीवनामध्ये योग येत नाही. आत्मचर्चा एक आथी ऐसी बुद्धीची भिंती, पाडोनी जयाची मती ओढाळ झाली. ज्या पुरुषाची मती अत्यंत चंचल झाली त्याला हा श्रवण करण्याचा योगच येत नाही. म्हणून चांगल्या प्रकारचं श्रवण करायला मिळालं तर हे फार मोठं श्रोत्याचं तप आहे. हो का जप तपे श्रोत यांची फळा आली. त्याशिवाय चांगल्या प्रकारचं श्रवण करायला मिळत नाही आणि श्रवण वाया जात नाही. श्रवण कायमच केलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी 13व्या अध्यायामध्ये एक प्रकार सांगितला. या मृत्यूरूप संसार सागरातून तरुण कोण जातं? श्रुतीपरायणाहा. श्रवण करणं हे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ अयन म्हणजे स्थान मानलेलं आहे. श्रवणाच्या समोर ज्याला बाकी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन जरी आले त्या प्रलोभनामध्ये जो गुंतून राहत नाही त्याला श्रुतीपरायण पुरुष असं म्हणतात. आपल्यालाही चांगल्या प्रकारे जाणवतं बरं. काही व्यक्तींच्या जीवनामध्ये श्रवण इतकं चांगलं अनुभवायला मिळतं की ते एखाद्या श्रवणाचा योग यायचा असेल तर वेळेच्या अगोदर हजर होतात. ही श्रवणाचे विषय आदर भावना आहे की मला श्रद्धा आवड असं म्हणतात. आणि दुसराही प्रकार आपल्याला बघायला मिळतो की जे संपत आल्यावर 10-5 मिनटं येतात तर ते भोजनपरायण हा त्यांचा प्रकार आहे. ते विचारे म्हणतात जाऊ द्या, नाही श्रुतीपरायण तर प्रसाद तरी मिळेल की नाही आपल्याला. पण अरे श्रवण हे महाप्रसादाचं काय भाग आहे. असो, त्यांना स्वर्ग संसार मिळू शकतो, आत्मसुख सर्व प्रकारे त्यांना कधीच मिळणार नाही. मग त्यांनाही परमात्म प्राप्तीची बुद्धी होत नाही आणि स्वर्ग संसाराला विषय करणारीच बुद्धी का प्राप्त होते? त्याचं कारण वेदवाणीच त्यांनी श्रवण केलेले आहे. पण वेदवाणीने श्रवण केलं जरी असेल तर वेदाचं तात्पर्य कळण्यासाठी सुद्धा वेद हे गूढ प्रमेय आहे. आणि त्याचं तात्पर्य कळण्यासाठी मनुष्याची अंतःकरणाची भूमिका एक विशिष्ट प्रकारे असली पाहिजे बरं. जे वेदाच्या अर्थवादामध्ये रममाण झालेले आहेत यामध्ये प्रामुख्याने पूर्वमीमांसकाचा विचार होतो की जे स्वर्गालाच अंतिम साध्य मानतात. ज्ञानोबा त्यांनासुद्धा दुर्बुद्धी असं म्हणतात बरं. किंबहुना ज्यांनी परमार्थाचं साधन केलं आणि भगवंताकडे स्वर्गाची याचना केली, ज्ञानोबासुद्धा म्हणतात तैसे शतक्रतू यजिले माते. बघा बरं, 100 यज्ञ पूर्ण करता, मला प्रसन्नही करून घेता आणि माझ्याजवळ मला मागत नाही. शतक्रतू यजिले माते की इप्सिता ती स्वर्गसुखाते. स्वर्गसुखाची ती अपेक्षा करतात. आणि म्हणून ती सुद्धा पूर्वमीमांसक जरी असेल, वेदाला प्रमाण मानून प्रामाण्य जीवनामध्ये स्वीकार करत असेल तर वेदाच्या मुख्य तात्पर्याला मात्र ते ग्रहण करत नाही. वेदाची स्वर्गाचं वर्णन करणारी जी वाणी आहे ती पुष्पिता वाणी, त्याला रोचक किंवा आकर्षक वाणी असं म्हणतात. ते आपण जर पलाश वृक्ष पाहिला, पलाश म्हणजे काय पळस, पळसाचा वृक्ष पाहिला की आता त्याला फुलं लागत नाही. त्याला धुलिवंदनाच्या किंवा होळीच्या काळामध्ये फुलं लागतात आणि इतके ते आकर्षक असतात, ते आरोग्यालाही चांगले असतात बरं. जुन्या काळामध्ये त्या पळसाच्या जे काही झाडाची फुलं ते भिजवले जायचे आणि त्यापासून जो रंग तयार केला की त्या रंगाने धुलिवंदन किंवा रंगपंचमीचा खेळ खेळला जायचा. भाग असा की त्या निमित्ताने का होईना तो रंग आपल्या रोमछिद्रातून शरीरामध्ये जावा, हे त्याच्या पाठीमागचं विज्ञान होतं. आता आपण केमिकलचे रंग आणले, ते शरीरात जात नाही, उलट रोम छिद्रच बंद करून टाकतात. तो भाग सोडून द्या. पण जसे पलाश वृक्ष त्याची फुलं ही सुशोभित आकर्षित असतात, तशा प्रकारे वेदाची स्वर्गाच्या भोगाचं वर्णन करणारी वाणी ही पुष्पिता वाणी आहे. आणि त्या वाणीलाच अविपश्चिता अविवेकी पुरुष भाळले जातात. वास्तविक वेदाचं सुद्धा तात्पर्य स्वर्गसुखाचं प्रतिपादन करण्यामध्ये नाही. निषिद्ध भोगामध्ये असणाऱ्या पुरुषाला निषिद्ध भोगातून बाजूला काढावं यासाठी त्यांनी स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. अरे
निषिद्ध कर्म करण्यापेक्षा सकाम कर्म कर आणि दिव्य भोगाची प्राप्ती करून घे. म्हणजे वेदाचं हळूहळू त्या निषिद्ध भोगामध्ये पतित झालेल्या पुरुषाला स्वर्गाचं प्रलोभन दाखवून का होईना निषिद्ध भोगातून बाजूला काढायचं आहे. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी याच विषयाचं जे वर्णन आहे ते श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाच्या बहुतेक 5व्या अध्यायामध्ये खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. वेदाचं यज्ञातलं तात्पर्य असेल, स्वर्गाचं तात्पर्य असेल किंवा विवाहाचं तात्पर्य असेल तर हे तात्पर्य भोगासक्त होण्यासाठी नाही, भोगातून पुरुषाला बाजूला काढण्यासाठी आहे. म्हणजे वेदेनकरिता प्रेरणा, सहज विषयावरी वासना ही सहज आहे आणि त्यातून निवृत्त करण्यासाठी वेदाने स्वर्गाचं मनोहर वर्णन केलं. पण जे कामात मान आहे, स्वर्गालाच श्रेष्ठ मानतात, जन्म नावाचं कर्मफल प्राप्त करून देणाऱ्या आणि भोग ऐश्वर्याकडे घेऊन जाणाऱ्या विशेष प्रकारच्या कर्मामध्ये ते आसक्त असतात. आणि मग ते म्हणतात सुद्धा, मनती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येत हे वाचून काही या जीवनामध्ये यापेक्षा अनेक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलते पाही दुर्बुद्धी ते, त्यांनाच दुर्बुद्धी पुरुष असं म्हणतात. आणि त्यांचं आणखीन वर्णन आता या 42 पासून 44 श्लोकापर्यंत या 3 श्लोकांचा एकत्र विचार आहे. हे सगळं दुर्बुद्धी पुरुषाचं वर्णन आहे. वास्तविक ते वेदाचं अध्ययन करतात बरं, वेद प्रामाण्यही पाहतात, पण वेदाचं तात्पर्य मात्र जाणत नाही. म्हणजे त्यांना वेदातला शब्द कळतो, वेदाच्या शब्दाचा अर्थही कळतो, पण वेदाच्या शब्दार्थामध्ये असणारा भाव अर्थ, तात्पर्य अर्थ किंवा गूढ अर्थ तिथपर्यंत त्यांची मजल जात नाही. म्हणूनच त्यांना दुर्बुद्धी असं म्हणतात. मनुष्याला शब्दाच्या आतमध्ये असणारं प्रमेय सापडलं पाहिजे. आणि ती हातवटी ज्ञानोबा आपल्याला सांगतात, आहाच बोलाचे वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे मग सुखेसी सुरवाडीजे सुखाचे माझी. शब्द नावाचा गरुड, गुरुवर्य बाबा सांगतात, शब्द नावाच्या गरुडावर आरूढ होऊन परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होण्याकरता धाव करत असतो, धावून येतो. मग काय करायचं, शब्द बाजूला सारायचे आणि शब्दाच्या आतमध्ये असणारं परमात्म तत्व त्याला आलिंगन द्यायचं. आणि यासाठी सुद्धा बुद्धीची सूक्ष्मता आणि श्रुतीपारायण पुरुष असला पाहिजे. हे काय करतात, कामात मानः, ज्यांच्या जीवनामध्ये काम स्वभाव प्राप्त झालेला आहे. इथे आत्मा शब्द हा मनाचा वाचक आहे. कामात मानः म्हणजे काम ज्यांचा स्वभाव, म्हणजे कामना करणं हे त्यांचा स्वभाव आहे. स्वर्गपरा, स्वर्गाला श्रेष्ठ मानणारे, जन्म कर्मफल प्रदान, जन्म नावाचं कर्माचं फल प्रदान करणाऱ्या, क्रियाविशेष बहुलाम, विशेष प्रकारच्या पुष्कळ क्रिया ते करतात की ज्या क्रिया त्यांना भोग आणि ऐश्वर्याची प्राप्ती करून देतात आणि तिकडे ते जातात. परमात्म प्राप्तीसाठी ऐश्वर्य आणि भोगाचा त्याग करावा लागतो, पण ते अशी कर्म करतात की ज्यामुळे भोग आणि ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होईल. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात, देखे कामना विभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊन या. क्रियाविशेष बहुते न लोपिते विदिते निपुण होणे धर्माते अनुष्ठिती परी एकची पुढे करीती. असं या 2 ओव्याचा पुढच्या 50व्या ओवीशी संबंध आहे बरं. क्रमाक्रमाने तो विचार होईलच. देखे, पहा बरं अर्जुना, कामना अभिभूत, कामाच्या स्वाधीन होतात. काम करवी ते करीती, क्रोध मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा. असं या पुरुषांचं वर्णन केलं आहे. मनामध्ये कामसंकल्प निर्माण झाला तर ते कामाच्या संकल्पाप्रमाणेच वागतात. त्यांना म्हणतात त्यांनी त्या कामाने त्यांचा पराभव केलेला आहे. वास्तविक काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नरहा, जो कामक्रोधादिकांचे वेग आल्यानंतर त्यांना सहन करतो, त्यांचा पराजय करतो, त्यालाच युक्त आणि सुखी पुरुष असं म्हणतात बरं. हे सगळे जीवनातले सूत्र आहे. विकारामध्ये वाहून जाणं हा पुरुषार्थ नाही, विकार आल्यानंतर स्थिर राहणं हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे.
पण यांची कामना अंतकरणातली पराभव करून टाकतात. कामना अभिभूत होऊन कामनेच्या स्वाधीन, कामनेच्या ताब्यामध्ये जाऊन कर्मे आचरत, ते उपासनाही करत नाही, तत्त्वज्ञानाचं श्रवणही करत नाही. एकच कर्म करतात असं नाही, कर्माचं अनेक वचन घेतलं आहे. कर्मे आचरत, आणि कर्माचं अनुष्ठानच करावं लागतं. बरं, तुम्ही नुसते कर्माच्या फलाची अपेक्षा केली, कर्म नाही प्राप्त होत. कर्माच्या फलाची अपेक्षा असेल तर अगोदर कर्मच करावं लागतं. उपासनेमध्ये तसं नाही आहे. संकल्प चांगला केला, मनामध्ये चिंतन केलं तरी उपासनेचं फल मिळतं, श्रवण केलं तर ज्ञानाचं फल मिळतं. पण कर्माच्या बाबतीमध्ये ऐकून नाही ना चालत. मनाने म्हटलं मी अश्वमेध यज्ञ करणार, नाही ना चालणार. अश्वमेध यज्ञाचा विधी तुम्हाला श्रवणाने कळेल, त्याचा निश्चय तुम्हाला मनात करता येईल, पण कर्माचं आचरण क्रियेनेच करावं लागतं. म्हणून कामना अभिभूत होणी कर्मे आचरत, पण त्या कर्माने आपली अंतःकरण शुद्धी व्हावी, ईश्वर प्रसन्न व्हावा आणि ईश्वराच्या प्रसादाने वैराग्य सिद्धी नावाचं फल मिळावं, यावर अजिबात त्यांची दृष्टी नाही. ज्ञानोबा म्हणतात ते केवळ भोगी चित्त देऊन या कर्मे आचरत. केवळ भोगावरच त्यांचं चित्त आहे. आणि भोगामध्ये प्रकार आहे, मग सुख किंवा दुःख या दोघांपैकी एकाची प्राप्ती होणं त्याला भोग असं म्हणतात. पण सामान्यपणे भोग शब्दाचा सुख असाच अर्थ होतो. कोणताही व्यक्ती दुःख नावाच्या भोगासाठी प्रयत्नच करत नाही ना. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. पण मात्र दुःख परतः परतंत्र होणी मिळतंय, त्याला कोणी टाळू शकत नाही. सामान्यपणे सगळी माणसं सुखाचा आवाका लक्षात ठेवूनच कर्म करतात. नाही तर भोग शब्दाने जे मनोहर स्वर्ग सुख त्याने ऐकलं आहे ना. 9व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आलं आहे बघा. तिथे ऐरावतासारखं वाहन आहे, राजधानी भुवन अमरावती, कामधेनूची खिल्लार, अमृताची कोठार, चिंतामणीच्या भूमिका, गंधर्वाचं गायन, रंभेचं असणारं नृत्य, हे सगळं पाहिलं की भोगी चित्त देऊन या मग कर्मे आचरत. ते म्हणतात आपल्याला हीच कर्मी करायची, बाकी आपल्याला कोणती कर्म करायची नाही. आणि सकाम कर्म करणारे फक्त स्वर्गाच्या प्राप्तीनेच कर्म करतात असं नाही. इह लोकातले सुद्धा भोग मिळावे यासाठी सुद्धा बरीच सकाम कर्म करणारी माणसं आपल्याला दिसतात. बरं, आता सकाम कर्म करणारे दिसतात यात नवल नाही. बऱ्याचदा काही व्यक्तिमत्व चांगला मार्ग स्वीकारतात परमार्थाचा, पण परमार्थाच्या माध्यमातून सुद्धा सकाम कर्म करणारा पुरुष ज्या पदार्थांची कामना करतो तो सुद्धा त्याच पदार्थांची कामना करताना दिसतो. म्हणजे साधन उत्कृष्ट आहे पण साध्य मात्र त्याचं कनिष्ठ आहे. ज्ञानोबा म्हणतात एर बहुत जोडते किरटी, जयांची भजने भोगासाठी. किंबहुनायसे भजन ते संसाराचे साधन, एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. त्यांचं भजन फार चांगलं आहे, पण भजन देवाचं करतात आणि साध्य प्रपंचाला करतात. साधन आहे परमार्थाचं, साध्य आहे प्रपंच. वास्तविक हे उलट पाहिजे. साधन प्रपंचाचं आणि साध्य मात्र परमात्मा पाहिजे. प्रपंचातली साधनं स्वीकारावी लागतात ना. देह कुठला आहे? प्रपंचातलाच आहे, पण साधन आहे आणि याद्वारे परमात्मा प्राप्त करता येतो. पण यांचं तसं नाही. केवळ भोगी चित्त देऊन या. मग ते कर्म कसे करतात? वा, क्रिया विशेष बहुते. विशेष क्रिया करतात हां, सामान्य क्रिया नाही. विशेष फल प्राप्त करायचं असेल तर विशेषच क्रिया करावी लागते, आणि सामान्य फल प्राप्त करायचे असेल तर सामान्य क्रियेने सामान्य फलं मिळतात. आपण व्यवहारातही पाहत असतो की नाही, हे सगळ्या प्रकारचे भाग आहे. सामान्य आणि विशेष सगळीकडेच आहे. सामान्यही भोजनाकरता पदार्थ मिळतो आणि विशेषही पदार्थ मिळतोच की नाही. सामान्य पदार्थाने पोट भरतं आणि विशेष पदार्थाने मन भरेलच असं काही सांगता येत नाही, पण मनाची रुची असते. मग विशेष पदार्थाकरता विशेष कर्म तो करतो. क्रिया विशेष बहुते, विविध प्रकारची अनुष्ठान तो करतो. आणि एकच नाही करत, बहुते पुष्कळ करतो. न लोपिती विधीते. विधी म्हणजे काय? शास्त्राने प्रतिपादन केलेलं विधान, त्याला विधी असं म्हणतात. अपूर्व अर्थाचं प्रतिपादन करणारी
जी शास्त्राची कर्तव्य कर्माची आज्ञा असते त्याला विधी असं म्हणतात. म्हणजे काय करावं? स्वर्गाची कामना असेल तर ज्योतिष्ठोम नावाचा यज्ञ करावा, पाऊस पाडायचा असेल तर पर्जन्यष्टी याग करावा, पुत्र प्राप्त करायचं असेल पुत्रकामिष्टी याग करावा, अशी यज्ञ सांगितली की नाही. म्हणजे कोणत्या कोणत्या कर्मासाठी कोणते कोणते यज्ञाधिक विधान सांगितले आहे आणि त्याचा पुन्हा विधी ठरलेला आहे. तो कोणत्या देशात करावा, कोणत्या कालात, स्थान कसं असावं, यज्ञाचं अनुष्ठान करणारा पुरुष कसा असावा, यजमानाने कोणत्या प्रकारचे नियम पाळावे. तुम्हाला हे नियम पाहिजे असेल तर श्रीमद भागवताच्या अगोदर नियम सांगितलेले आहे बघा. भागवत महात्म्यामध्ये आणि त्याच्या अगोदर नियम सांगितले आहे. मग त्याने भूमिशयन करावं, दिवसातून एकच वेळा जेवावं, सात्विक आहार सेवन करावा, हे सगळे नियम सांगितले आहे. श्रीमद भागवताच्या कथेचं अनुष्ठान करायचं असेल तरी ही नियम आहे. इथं तर स्वर्ग प्राप्त करायचं या पुरुषाला, मग त्यामध्ये सुद्धा विधी प्रतिपादन केले. एकाही विधीचा ते लोप करत नाही, म्हणजे उल्लंघन करत नाही किंवा टाळत नाही. जिथल्या तिथला पदार्थ जो लागतो तोच घेतात आणि तशाच प्रकारचे बिनचूक अनुष्ठान करतात. ज्ञानोबांनी त्यांच्याकरता एक शब्द वापरला, निपुण होणे धर्माते अनुष्ठिती. वेदाने प्रतिपादन केलेला यज्ञाधिक कर्माचा विहित विधी त्याला धर्म असं म्हणतात. आणि त्या धर्माचं निपुण निष्णात होऊन अनुष्ठिती म्हणजे आचरण करतात बरं. म्हणजे विधी मार्गाला चुकत नाही आणि स्वतः निष्णात होऊन त्या धर्माचं अनुष्ठान करतात. मग चांगलं आहे ना हो. शास्त्र मर्यादा उल्लंघन करत नसेल तर चांगलंच आहे. निष्णात होऊन धर्माचं अनुष्ठान करत असेल तर चांगलंच आहे ना. मग त्यांना दुर्बुद्धी म्हणण्याचं कारण काय आहे? एवढे सगळे ते कष्ट करतात पण काय करावं? फक्त एकच चूक करतात. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मनी धरीती. ज्ञानोबा म्हणतात फक्त एकच वाईट करतात. ते काय? स्वर्ग आपल्याला प्राप्त व्हावा अशी स्वर्गाची इच्छा करतात आणि हे वाईट आहे बघा. म्हणजे अगोदरचे कष्ट फार चांगले आहे पण त्याचं साध्य मात्र चांगलं नाही आणि इथे ते चुकतात. म्हणून मनुष्याचं साधनही बरोबर पाहिजे आणि साध्यही बरोबरच पाहिजे. एखाद्याची साधना फार चांगली असेल आणि जर त्याचं साध्य चुकलं असेल तर त्याला फल मिळत नाही. त्या पण विनोदाने एक उदाहरण पाहिलेलं आहे. असं म्हणतात की एका भक्ताने अनुष्ठान केलं आणि मग त्याने विचार केला की सगळ्यात लवकरात लवकर प्रसन्न होणारा देव कोण आहे? आशुतोष. भगवान शंकर लवकरच प्रसन्न होतात. भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्याला विचारलं, दृष्टांत फक्त एकाच भागापुरता घ्या, सर्वांगाने काही घेऊ नका. त्याने विचारलं, प्रभू काय पाहिजे? म्हणजे प्रभू मला प्रपंचात अडचणी फार येतात, राहायला मला घर नाही, अन्नधान्य पुरत नाही. मग तुमच्या कृपेने मला एक चांगलं घर मिळावं, एका विहिरीला पाणी चांगलं लागावं आणि कमीत कमी 5 एकर तरी माझी सुपीक जमीन मला मिळावी. भगवंतांनी तथास्तु म्हटलं. झालं. दुसऱ्याही शेजारच्या व्यक्तीने ते ऐकलं आणि त्याने भगवान शंकरालाच प्रसन्न केलं. तुला काय पाहिजे? म्हणे त्याच्या दुप्पट पाहिजे. त्याला एक घर आहे तर मला 2 पाहिजे, एका विहिरीला पाणी तर मला 2 विहिरीला पाणी, आणि त्याला 5 एकर चांगली जमीन असेल तर मला 10 एकर तरी पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. आता त्या भक्तामध्ये स्पर्धा सुरू झाली. पहिल्या भक्ताच्या लक्षात असं आलं की मी जसं मागेल त्याचे दुप्पट मागतो की नाही. मग आता भक्ती करायची पण देवाच्या प्रसन्नतेसाठी नाही, मग त्याला धडा शिकवण्यासाठी. भगवान पुन्हा प्रसन्न झाले. म्हणजे काय पाहिजे? म्हणजे देवा माझा एक डोळा जाऊ दे, म्हणजे मला एका डोळ्याने आंधळं कर, एक हात माझा नष्ट कर आणि एका पायाने मला पांगळा कर. झालं. भगवान गेले निघून. दुसऱ्याही शेजारच्या व्यक्तीने पुन्हा अनुष्ठान केलं. त्याला माहितीच नाही आणि काय मागितलं म्हणून. त्याने पहिल्यापर्यंत नित्य नियम आम्ही, त्याने ते पहिलाच नियम आपला पाळला. तो ना देवा त्याच्या मला दुप्पट दे. भक्ती केली नाही का? भक्ती केली पहिल्या भक्ताने, पर एकची कुडे करीती. पण त्याने वाईट कर्म केलं. साधन चांगलं आहे पण साध्य मात्र चांगलं नाही. तसं निपुण होऊन धर्माचं अनुष्ठान करणं, वेद असणाऱ्या विधीचं उल्लंघन न करणं, म्हणजे ज्ञानोबा म्हणतात त्यांनी जर कर्माला प्रारंभ केला तर त्यांची कर्म करण्याची यज्ञाची हातवटी पाहिली
तो वेदसुद्धा आनंदाने मान डोलवतात बघा. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माथा तुके. तिन्ही वेद अशा प्रकारचे मान डोलवतात. वा, आम्ही फक्त सांगितलं पण याने मात्र अनुष्ठानामध्ये आणलं. याला म्हणतात निपुण होणे धर्माते अनुष्ठिती. आणि मग त्यांना दुर्बुद्धी का होते? ज्ञानोबा त्याचं कारण सांगतात. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया प्रभूत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधोन विधीयते. भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त असणाऱ्या पुरुषांचं त्या भोग आणि ऐश्वर्याच्या द्वारे अपहृत चेतसां, त्यांचं अंतकरण अपहृत केलं जातं. म्हणजे अंतकरण आकर्षित केलं जातं. ज्यांचं अंतकरण भोगाकडे आणि ऐश्वर्याकडे आकृष्ट होतं, भगवान म्हणतात त्यांच्या अंतकरणामध्ये समाधौ हा शब्द अंतकरणाचा वाचक आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते. परमात्म प्राप्ती करावी असा निश्चय करणारी व्यवसायात्मिका बुद्धी कधीही निर्माण होतच नाही. म्हणून जीवनामध्ये पाहिलं आपण, जी माणसं भोगामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त असून ज्यांचं चित्त भोग आणि ऐश्वर्याकडे आकृष्ट झालेलं आहे, त्यांना आपल्याला या जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती व्हावी असा विचारही त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण होतच नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीला भोग ऐश्वर्य नाही मिळालं तरी चालेल, फक्त त्याला बुद्धी चांगली मिळाली पाहिजे. आणि याच्या उलट एखाद्याला ऐश्वर्य आणि भोग चांगले मिळाले, फक्त परमात्मा प्राप्तीची बुद्धी निर्माण नाही झाली, तर मग तुकोबारा त्याचा धिक्कार करतात. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. ज्याच्यामुळे परमात्मा मुखाला येत नाही अशा सुखाला आग लागो. आणि विपत्ती मिळत असेल आणि देवाचं स्मरणही होत असेल तर विपत्तीसुद्धा चांगली आहे. कुंती मातेनं देवाला हीच प्रार्थना केली की नाही, विपदः संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा, आमच्या जीवनामध्ये कायम विपत्ती यावी. भोग नाही मागितली, ऐश्वर्याची याचना नाही केली, देवाला फक्त विपत्ती मागितली. संकट द्या म्हणे. का? संकटामध्ये तुम्ही धावून येता आणि तुमचं दर्शन झालं की पुन्हा आम्हाला जन्म आणि मरण प्राप्त होणारच नाही. म्हणून विपत्तीसुद्धा चांगली आहे, फक्त विपत्तीच्या पाठीमागे असणारी संपत्ती पाहता आली पाहिजे. आणि संपत्ती वाईट आहे कारण त्याच्या पाठीमागे विपत्ती ठरलेलीच आहे. आणि संपत्ती ही विपत्ती आहे आणि विपत्ती संपत्ती आहे पारमार्थिक पुरुषासाठी. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधोन विधीयते. त्यांच्या अंतकरणामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी कधीही प्राप्त होत नाही. आणि दुसरा एक अर्थ असा केला आहे, समाधी शब्दाचा अर्थ होतो परमात्म स्वरूपस्थिती. आणि परमात्म स्वरूपस्थितीच्या ठिकाणी ज्याचं भोग आणि ऐश्वर्यामध्ये अंतकरण आकृष्ट झालं आहे त्याची बुद्धी कधीही परमात्म स्वरूपामध्ये स्थिर होत नाही. म्हणून समाधी शब्दाचा एक परमात्म स्वरूपस्थिती असाही अर्थ होतो आणि समाधी शब्दाचा अंतकरण असाही अर्थ होतो. दोन्ही अर्थ लागतात. अंतकरणामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी निर्माण होत नाही किंवा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी त्याची बुद्धी कधीही एकरूप होत नाही, असे दोन प्रकारचे अर्थ घेता येतात. परी एकची कुडे करीती जे स्वर्ग काम मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. ज्ञानोबा म्हणतात, विशेष प्रकारच्या क्रिया करायच्या, विधी मार्गाचं उल्लंघन करायचं नाही, निष्णात होऊन धर्माचं अनुष्ठान करायचं, इथपर्यंत यांचं सगळं चांगलं आहे. फक्त ते कर्म करताना भोगावर लक्ष ठेवतात, स्वर्गाला श्रेष्ठ मानतात आणि मला मात्र टाळतात, चुकवतात, हे वाईट आहे. साधना चांगली आहे. म्हणजे आपण जर विधी मार्गाने विहित कर्म केलं आणि सकाम असेल तर ते स्वर्गाला घेऊन जातं, पुनरावृत्ती चुकत नाही म्हणून वाईट आहे. पण तेच कर्म जर निष्काम पद्धतीनं केलं तर ईश्वराच्या प्रसन्नतेनं वैराग्य प्राप्त होऊन त्याला अंततोगत्व आत्मज्ञान झालं की मोक्ष प्राप्त होतो. एकच कर्म आहे, पण सकाम केलं तर वाईट ठरतं आणि निष्काम केलं तर मोक्षाला घेऊन जातं. आणि एकच साधना आहे. आता इथे फक्त यज्ञाची साधना आहे. तोच भाग जर आपण आपल्या जीवनामध्ये घेतला तर
आपल्या जीवनामध्ये जी जी कर्म आपण करतो आहे यत करोशी, ती सगळी कर्म जर आपण स्वार्थाने प्रेरित होऊन केली सकाम भावनेतून तर ती आपल्याला फल देऊन बंधनात टाकते. पण तीच कर्म निष्काम भावनेनं मला हे ईश्वराला अर्पण करण्यासाठी कर्म करायचे आहे, मी यात अहंकार धारण करणार नाही, या भावनेनं कर्म केली तर तीच कर्म आपल्याला अंतःकरण शुद्धीच्या द्वारे मोक्षापर्यंत घेऊन जाणारी आहे. म्हणून भगवान इथं त्यांचं वर्णन करतात. परी एकच कुडे करीती, कुडे म्हणजे वाईट, एकच गोष्ट वाईट करता का, जे जी गोष्ट अशी आहे स्वर्ग काम, काम म्हणजे इच्छा, आणि मला स्वर्ग प्राप्त व्हावा अशी स्वर्ग कामना मनी धरिती. आणि मग जे मनात धरलं जातं ना ते सहसा सुटत नाही बरं. एकतर आपलं मन सहसा सगळ्या पदार्थांना धरत नाही. मन कोणत्या पदार्थाला धारण करतं, ज्याच्यावर त्याचं प्रेम असतं, ज्याच्याविषयी त्याला उत्कट कामना असते त्यालाच मन धारण करतं. उदाहरण देतो, रस्त्याने जर आपण चाललो, गवताची काडी पडलेली असेल तर आपलं मन त्याला धारण करत नाही. पण समजा रुपयाचंच नाणं पडलं असेल तर वा वा, माणसं म्हणतात आज मला फार मोठा लाभ झाला एका रुपयात. म्हणजे रस्त्याने जाताना रुपया जरी सापडला तर तो आजचा माझा दिवस लय चांगला जाणार आहे, हे कामना आहे. आणि मनाने धारण केलं की सहसा मन त्याला सोडत नाही. हे काय करतात, स्वर्ग कामना आपल्या मनामध्ये धारण करतात. अरे जे यज्ञ केले त्या सगळ्या यज्ञांच्या द्वारे यज्ञ पुरुष भोक्ता असणारा जो परमात्मा, यज्ञो वै विष्णू असं म्हटलं आहे, सगळ्या यज्ञाच्या द्वारे भोजन करणारा एकटा परमात्मा आहे. आणि त्या यज्ञ पुरुषा भोक्ता जो पुरुष मी, त्या परमात्म्याला हे चुकवितात, म्हणजे त्याची इच्छा नाही धारण करत. वास्तविक त्याने यज्ञाच्या द्वारे किंवा कर्माच्या द्वारे आम्हाला भगवान परमात्मा प्राप्त व्हावा अशी मनामध्ये कामना धरायला पाहिजे, पण ते स्वर्ग कामना धरतात. आणि यज्ञ पुरुष असणारा जो परमात्मा त्याला मात्र चुकवितात, दुसरीच अपेक्षा करतात. सगळ्या यज्ञांचा भोक्ता परमात्मा आहे आणि त्याला ते मात्र चुकवितात. त्यांचं एक करणं कसं आहे, ज्ञानोबा यावर सांगतात. ते गोकुळामध्ये एकदा यज्ञाचा प्रारंभ सुरू झाला आणि मग बलराम आणि भगवान श्रीकृष्ण सहज गोकुळामध्ये संचरण करत असताना सहज भगवंताने विचारलं बाबांना, नंद बाबा आज आपल्या गोकुळामध्ये काय उत्सव आहे? कारण सगळी घरं सजवलेली आहे, रांगोळी काढलेल्या, सगळ्याच गोपगोपींनी नूतन वस्त्र परिधान केलेली, काय उत्सव आहे? नंद बाबांनी सांगितलं आज आपल्याकडे इंद्रयाग आहे, म्हणजे इंद्राकरता यज्ञ करावा लागतो. म्हणे का बरं? आणि इंद्राकरता यज्ञ केला तर इंद्र पाऊस पाडतो, त्याने पाऊस पाडला की गवत चांगल्या प्रकारे उगवतं, गवतावर सगळ्या गायींचा निर्वाह होतो आणि गायीवर तर आपली उपजीविका चालते ना सगळी, म्हणून इंद्राकरता पाऊस पाडला पाहिजे. बरं म्हणे, आणि जर नाही यज्ञ केला इंद्रासाठी तर तो पाऊस पाडणार नाही. भगवान म्हणले मग हा तर देव द्वेष करणार आहे, यज्ञ करा तर पाऊस पाडतो, न यज्ञ करावा तर पाऊस पाडत नाही, त्याला ईश्वर असं म्हणता येत नाही. मग ईश्वर कोण आहे? जो पापी लोकांचंही तेवढंच पोषण करतो त्याला ईश्वर असं म्हणतात. मग कुणाचं आपण यजन करावं? म्हणजे ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्या गायी जगतात अशा गोवर्धन पर्वताचं आपण पूजन करावं. आपल्याला गोवर्धन याग करायचं आहे आणि भगवंतांनी ते समजावून सांगितलं. इंद्र भोगासक्त आहे म्हणे, तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, ते अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. हे फक्त दिव्य भोगाचमध्ये आसक्त होणारा देव नसतो आणि द्वेष करणारा हे देव नसतो. मग गोवर्धन याग करायचा आहे आणि सगळ्यांना परमात्मा तिथं येऊन गेले. गोवर्धन याग संपन्न झाला आणि मग अग्नीमध्ये ते आता हवीर द्रव्य हवन करणार, तेवढ्यात परमात्माच गोवर्धनाच्या रूपातून प्रगट झाले आणि म्हणे हे जर अग्नीत हवन केलं तर हे इंद्राकडे जाईल अग्नीच्या मुखाने, त्यापेक्षा गोवर्धनाला तुम्ही अर्पण करा. सगळ्या यज्ञाचा भोक्ता पुरुष तो आहे. असं म्हणतात की गोवर्धन पर्वताला अर्पण केलं तर ते सगळं परमात्म्याने भक्षण केलं. का? कारण परमात्मा सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे आणि त्या यज्ञ पुरुष भोक्त्याला हे याज्ञिक कर्म करणारे चुकवितात, स्वर्गाची अपेक्षा करतात, देवालाच प्रार्थना करतात, देवा आम्हाला स्वर्ग मिळवू दे.
देवासमोर म्हणतात बरं, देव मिळू दे असं नाही म्हणत देवाला, देवा तुझ्या कृपेने आम्हाला स्वर्ग मिळावा. व्यवहारातसुद्धा माणसं म्हणतात देवाच्या कृपेने आमचं सगळं चांगलं आहे बघा, सगळी भरभराट आहे, त्याला देवाची कृपा नाही म्हणत. देवभक्ता लागी करून दे संसार, देवाची ती खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडी चिरा संसाराशी. ही देवाची खूण आहे. पण लोक म्हणतात देवाची आमच्यावर फार मोठी कृपा आहे. बघा ना, देवाच्या कृपेने सगळं वाढलं, पहिलं काहीच नव्हतं. अरे वाढणं ही देवाची कृपा नाही, प्रारब्धाची कृपा आहे. परी एक चिकुळे करीती, जे स्वर्ग काम मनी धरीती, यज्ञ पुरुषा चुक्ती भोगता जो. यांचं कर्म करणं कसं आहे याकरिता ज्ञानोबारे पुढे दृष्टांत देतात. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे, का मिष्टांनी संचरविजे काळकूट. दैवे अमृतकुंभ जोडला, तो पायी हानोनी उलंडिला, तैसा नाशिती धर्म निपजला, हेतुकपणे. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि पुढे मग एक ओवी सिद्धांतासाठी आहे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसार का अपेक्षेचे, परिनेनती ते काय कीचे, अप्राप्त देखे. यामध्ये ज्ञानोबांची दया प्रगट होते बरं. नेनती ते जाणत नाही, काय कीचे ते परमात्म्याला प्राप्त होत नाही, म्हणून ते अकृतार्थ आहे. मनुष्यदेह प्राप्त झाला, साधन यज्ञाचं चांगलं मिळालं, पण एवढ्या जवळ आल्यानंतरसुद्धा स्वर्गाचीच अपेक्षा करतात, भगवत प्राप्तीची अपेक्षा करत नाही, अप्राप्त आहे. मनुष्यदेह प्राप्त, साधन प्राप्त, पण साध्य अप्राप्त. देखे काय करावं. ज्ञानोबाची त्यांच्याविषयी दया आहे बरं. आता यज्ञाचं अनुष्ठान करणाऱ्याविषयी सुद्धा जर खऱ्या परमार्थाच्या अनुषंगाने ते जर अप्राप्त असेल, म्हणजे अकृतार्थ असेल, तर बाकीचे सगळ्या प्रकारची फलामध्ये आसक्त होणारे पुरुष ते का बरं अकृतार्थ नसतील. कैमुत ज्ञाने सांगण्याची गरज नाही. जैसा कर्पुराचा राशी कीजे, ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाने कापराची रास तयार करावी. आता हा कर्पुराचा राशी म्हणजे आपण जो कापूर विकत घेतो तो कापूर नाही. त्या कापुराच्या बाबतीमध्ये केळी कापूर झाला. केळीच्या अंगामधून एक विशिष्ट प्रकारचा द्रव पदार्थ पाझरतो आणि तो द्रव पदार्थ गोळा करायचा, त्याचा संग्रह करायचा आणि थोडा थोडा कापूर संग्रहित करून मग त्याची रास तयार करायची. तो त्या नैसर्गिक पद्धतीनं कापूर मिळतो बघा, तो केळीतूनच प्रगट होतो. एरवी तो आपल्याला प्राप्त करता येत नाही. मग आता इतके कष्ट करायचे आणि थेंब थेंब असणारा कापूर साचून ज्वलनशील असतो तो, त्याची रास तयार करायची. एवढी राशी तयार झाली का, आणि मग काय लहर आली काय माहिती, मग अग्नी लावून द्यायची. आणि मग त्याने त्याला अग्नी लावला. अग्नी लावला की बाकीचे मागचे सगळे कष्ट व्यर्थ झाले. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे. तसं या याज्ञिकांचं आहे. सगळ्या प्रकारच्या धर्माचं निपुण होऊन अनुष्ठान करायचं, विधी मार्गाचं उल्लंघन करायचं नाही. आणि फलप्राप्तीचा योग आला की देवाला काय म्हणायचं, देवा मला स्वर्ग मिळू दे. हे म्हणजे काय आहे, त्या कर्माला काडी लावल्यासारखं आहे. मग अग्नी लावून दिजे. का दुसरं उदाहरण, मिष्टांनी संचर विजय काळकूट. संचर विजय म्हणजे काय, मिसळावं. आणि काळकूट नावाचं हलाहल विष कशामध्ये मिसळायचं, मिष्टान्न तयार केलं. जे लोक आयत्या पंक्तीला जातात ना, त्यांना स्वयंपाकाचे कष्ट माहिती नसतात. स्वयंपाकाचे कष्ट स्वयंपाक करणाऱ्यालाच माहीत असतं. आधी हाताला मग भाकर मिळते, मिष्टान्न तर लांबच राहिलं आहे की नाही. स्वयंपाक करण्यामध्ये कष्ट आहे. मग एका पुरुषाने चांगल्या प्रकारे मिष्टान्न तयार केलं आणि मिष्टान्न खाण्याच्या प्रसंगाला किंवा वाढण्याच्या प्रसंगाला त्याने थोडंसं थांबा ना. मिष्टान्न तयार केलं का हल्लीच्या काळामध्ये त्याच्यावर ते काय म्हणतात बघा, सुकामेवा टाकतात ना, बारीक बारीक तुकडे करून, किंवा तो चांदीचा वर्ख लावतात. ते कोणता तरी कागद मिळतो ना, ते चांदीच्या आकाराचं त्याला वरून पॉलिश करतात, ते वर्ख म्हणतात त्याला. किंवा काही काही लोक मिष्टान्न तयार झालं ते आपण दिवाळीच्या दिवसामध्ये बघा, असं एखादं ते चौकोनी भागामध्ये एखादं पात्र मिळतं आणि बरोबर एका एका लाडूला एक एक वाटी असते कागदाची, एकच लाडू, आणि तयार करणारे त्याच्यावर एकच बदाम चिटकवतात. आपल्याला असं वाटतं की आतही एखादा असेल, एकच असतो. काही काही ते फार हुशार असतात, एकही नसतो, अर्धाच कापून लावलेला असतो.
आपल्याला वाटतं अर्धा आतमध्ये असेल, इतके हुशार नसतात ते. इतकं सायासाने मिष्टानं तयार करावं आणि त्याच्यामध्ये पुन्हा काळकोट नावाचं विष मिसळावं. काय उपयोग आहे त्याचा? सगळे कष्ट वाया जातात. तिसरं उदाहरण, दैवे अमृत कुंभ जोडला, तो पायी हानून उलंडिला, तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. हेतुकपणे म्हणजे सकाम भावना धारण करून जो निपजलेला धर्म आहे, जो धर्म म्हणजे पुण्यकर्म निर्माण झाला आहे. कारण जर सुख प्राप्त करायचं असेल तर पुण्य नष्टच करावं लागतं. जर तुम्ही पुण्य दिलं, 100 यज्ञाचं पुण्य दिलं की आपल्याला स्वर्ग मिळतो. म्हणजे काय झालं, आपण व्यापार केला ना, स्वर्ग विकत घेतला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलं, 100 यज्ञाचं पुण्य दिलं. दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. दिल्याविना प्राप्त होतच नाही, दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. मग चांगल्या प्रकारचा धर्म उत्पन्न झाला होता, पुण्य संपादन केलं होतं. पण काय करतात, स्वर्गाची कामा धारण करून सगळा धर्म नष्ट करून टाकतात. तैसा नाशिती, नाशिती म्हणजे नष्ट करतात. उलट याच धर्माच्या द्वारे त्यांनी जर अपेक्षा केली असते की मला देव प्राप्त व्हावा, तर देवही मिळाला असता. पण तसं नाही करत ते. त्यांचं करणं कसं आहे, दैवे, पाठीमागेच ओवी आली ना, अमृताचा लेश दैव गुणे. प्रारब्ध चांगला असेल तर अमृताचा थेंब प्राप्त होतो. पण एका पुरुषाला दैवयोगाने अमृताचा कुंभच जोडला म्हणजे मिळाला. काय धन्वंतरीची त्याच्यावर कृपा झाली असेल काय माहिती. धन्वंतरी म्हणाले असेल, अरे मी दैत्याच्या तावडीतून 4 ठिकाणी हा कुंभ लपविण्याचा प्रयत्न केला, म्हणून तर भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. पण माझी अशी इच्छा आहे की तुझ्या घरामध्ये आज हा कुंभ लपवून ठेवावा. मिळाला दैवयोगाने. पण मग त्याला राग आला. सकाळी त्याने तो पायी हानोने उलंडीला. नुसता हाताने नाही, लत्ता प्रहार केला, लाथ मारली आणि लाथ मारून त्याने तो दैवाने प्राप्त झालेला अमृतकुंभ ज्याप्रमाणे उलंडून टाकावा. आता त्याला अमरही होता येणार नाही, उलट कष्टाने दैवयोगाने प्राप्त झाला तर तो आता परत जीवनामध्ये योगही मिळणार नाही. तसं सकाम भावनेनं कर्म केलं आणि जर स्वर्गाची कामना धारण केली तर त्याने साठवलेला धर्म जसा पायाने लाथ मारून सांडून द्यावा, तशा प्रकारे नष्ट केल्यासारखा प्रकार आहे. तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. आता पुण्य संपादन करणं का सोपं असतं का? हे सत्पात्री दान केल्याशिवाय पुण्य मिळत नाही. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकं स्मृतं. स्वधर्माने कमवावं लागतं, कर्तव्य भावनेनं द्यावं लागतं, प्रत्युपकाराची अपेक्षा नसावी. योग्य देश काल आणि पात्र बघून जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान असं म्हणतात. आणि सात्विक दान दिल्याशिवाय पुण्य मिळत नाही, म्हणून त्याला सायास शब्द वापरला. सायासे पुण्य अर्जिजे. अर्जिजे म्हणजे संपादावे किंवा कमवावं. अत्यंत कष्टाने पुण्य कमवावं. मग त्या पुण्याच्या जोरावर काय करावं, देवाची अपेक्षा करावी. पण ते तसं नाही करत. ज्ञानोबा म्हणतात, अरे एवढ्या कष्टाने पुण्य मिळवावं आणि मग संसार का अपेक्षेचे, त्या पुण्याच्या जोरावर त्याने संसाराची का बरं अपेक्षा करावी. संसार का म्हटलं आहे, इहलोकापासून ब्रह्मपदापर्यंत म्हणजे ब्रह्मलोकाच्या पदापर्यंत सगळा संसारच आहे. मृत्यूलोकही संसारच, स्वर्गही संसारच आणि ब्रह्मलोकापर्यंतसुद्धा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, हे सगळा संसारच आहे. मग एवढे कष्टाने पुण्य संपादन करावं आणि त्याच्या माध्यमातून संसाराची का बरं अपेक्षा करावी. ज्ञानोबांना त्यांची दया वाटते, परंतु काय करावं, नेनती ते परिनेनती. याच पुण्याच्या दोरावर आपण देवाला प्राप्त करू शकतो, हे ते नेनती. दुसरा अर्थ असा होतो, एकदा पुण्य संपलं की स्वर्गही आपल्याला मिळणार नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे नेनती ते. हेही ते जाणत नाही. अरे पुण्य संपलं का मागं यावं लागेल, हेही त्यांना माहिती नाही. आणि याच पुण्याने आपण देवाची प्राप्ती करू शकतो निष्काम भावनेनं, हेही त्यांना माहिती नाही. हे 2 अर्थ होता यामध्ये. नेनती ते काय की जे काय बरं आपण करावं, कारण दुर्बुद्धी आहे ना. आणि ज्याची बुद्धी दुर्बुद्धी असते
त्याला देवाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, समजत नाही. दुर्योधनाला किती जणांनी समजावून सांगितलं, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुरजी, नाही ऐकलं. साक्षात भगवंतांनी समजावून सांगितलं, नेनती ते काय एकेचे अप्राप्त देखे, ते अकृतार्थ आहे, त्यांना समजू शकत नाही, त्यांचं करणं कसं आहे. ज्ञानोबा त्याकरता आणखीन एक उदाहरण देतात, जैसे रांधवनी रस सोये निकी, करून या मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी, धाडी ती धर्म, म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी वसे. ज्याप्रमाणे ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे, एका सुगरण असणाऱ्या माता भगिनीचं, त्याला रांधवणी, रांधवणी म्हणजे स्वयंपाक करणारी स्त्री, रांधवणी शब्द वापरला आहे. आणि ती काय करते, रससोय निकी करून या. स्वयंपाकसुद्धा कला आहे बरं, आणि ते शास्त्रसुद्धा आहे. त्याला पाककला किंवा त्याला पाकशास्त्र असं म्हणतात. स्वयंपाक ही कला आहे, ती सराव केल्यानंतरच जमते. सगळ्यांना ते शक्य होईल असं काही सांगता येत नाही. आणि ते हातामध्येच असावं लागतं बरं. एखाद्याच्या हाताला ती चव असते, त्याचं ते गणित असतं, आणि ते शिकण्यापेक्षा सुद्धा ते अनुभवाने जास्त कळत असतं. काही काही लोकांना उकळत्या भाजीचा वास जरी आला तरी ते सांगू शकतात यात मीठ जास्त आहे का कमी आहे. त्याच्यात अनुभव असावा लागतो. स्वयंपाकशास्त्र आहे. ते आपण महाभारतातलं उदाहरण ऐकलं आहे. तर कीचकाने द्रौपदी मातेची विटंबना केली, भीमाला लय राग आला, तर भीमाकडे स्वयंपाकाचं काम होतं. बल्लव हे नाव भीमाचं. राग आल्यामुळे भीमाने ते जे भाजी करायला प्रारंभ केला होता त्या भाजीला उकळी आलेलीच होती, म्हणजे भाजी पूर्ण तयार झाली, पण राग आल्यामुळे त्याने ते उकळत्या भाजीची कढई घेतली आणि राज दरबारामध्येच फेकली. तर फेकल्याबरोबर त्या दरबारामध्ये लाकडी खांब होते, राजभवनाचे लाकडी खांब. त्या भीमाच्या हाताने तयार केलेली भाजी त्या खांबावर पडली होती ना, वाळलेली लाकडं, तर त्याला पालवी फुटली. काय भाजीमध्ये अमृताची गोडी असेल. म्हणजे असा स्वयंपाक केला होता भीमाने. दररोज राजा तो स्वयंपाक खात असेल. त्याला स्वयंपाक सगळेच करतात, पण स्वयंपाकामध्ये अमृताची गोडी सगळ्यांना निर्माण करता येत नाही. भीमाने वाळलेल्या लाकडावर भाजी टाकली तर त्यातून पालवी फुटली. आपण टवटवीत झाडाला जर भाजी टाकली तर आपल्या हातून झाड करपून जाईल. ही आपली काय आपलाही प्रकारच आहे की नाही. सोडून देतो. जैसे रांधवणी रससोय निकी, स्वयंपाक करणारी स्त्री, रससोय म्हणजे पाक निष्पत्ती, चांगल्या प्रकारचे, निकी शब्द वापरला पुन्हा. स्वयंपाक करणाऱ्या पुरुषाकडे निकी शब्द ज्ञानोबारायांचा आहे. निकी म्हणजे चांगली. स्वयंपाक करणारी माणसाकडून चांगला स्वयंपाक होईलच नाही सांगता येत. बऱ्याचदा स्वयंपाक चविष्ट असतो, पण शुद्धता असेलच सांगता येत नाही. हल्लीच्या काळामध्ये सगळे जे लोक बाहेर जेवतात ते सगळे फक्त टेस्ट लागते म्हणूनच खातात. वास्तविक त्या पदार्थामध्ये चांगलेपणा असतो का? स्वयंपाकाच्या भटारखान्यामध्ये जर आपण गेलो तर मग कळतं तिथं झुरळं किती आहे आणि अस्वच्छता किती. बरं ते जाऊ द्या, स्वयंपाक करणारा किती स्नान करतोय मन लावून. अहो ते स्नानच करत नाही. ते 2 वाजता स्नान करतात दुपारी, सकाळी ते स्नान नाही करत. आणि म्हणून मनुष्य टवटवीत होण्याकरता चहा घेतात तरी त्यांना झोप लागते. त्याचं कारणच ते आहे. म्हणून चांगला पदार्थ होईल असं काही सांगता येत नाही. याकरता स्वच्छता, पावित्र्य असावं लागतं. म्हणून शब्द ज्ञानोबारायांचा आहे, जैसे रांधवणी रससोय निकी करून या. पण काय करते ती? स्वतः नाही खात, मोले विकी. द्रव्याच्या मोबदल्यामध्ये त्या स्वयंपाकाला ती विकून टाकते. हे झालं उदाहरण. तैसा त्याप्रमाणे भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. आपल्याला भोग प्राप्त व्हावा यासाठी अविवेकी पुरुष कष्टाने कमवलेला जो धर्म आहे ना, तो धर्म धाडिती, अर्थात तो धर्म गमावतात, पाठवून देतात. धर्म म्हणजे पुण्य द्यायचं आणि भोग संपादन करायचे. आणि भोग संपले की मग काय करायचं? मग काही नाही, पुन्हा जन्माला यायचं, दुसरं काही करत नाही.
तैसा भोगासाठी अविवेकी घाबरू नका, तुम्हाला प्रदक्षिणा केली. जैसे रांधवनी रस सोय नेकी करून ह्या मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडी ती धर्म. अहो पशुला पक्षाला या पाठामध्ये येण्याची बुद्धी होणं हे पुण्याचं लक्षण आहे की नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि हे तुम्हाला कोण सांगेल? तैसा भोगासाठी अविवेकी धाडी ती धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा. म्हणून अर्जुना, स्वर्ग कामांना धारण करणारे, यज्ञाधिकांचं निपुण होऊन अनुष्ठान करणारे, देवाला चुकविणारे, भोगासाठी पुण्य खर्च करणारे, हे सर्वच्या सर्व दुर्बुद्धी देख पार्था. का बरं? तया वेदवादरता मनी वसे. त्यांच्या मनामध्ये वेदाचं महावाक्याचं तात्पर्य मोक्षप्राप्तीसाठी आहे हे त्यांच्या मनात वसत नाही. त्यांच्या मनामध्ये काय वसतं? वेदामध्ये प्रतिपादन केलेला अर्थवाद. जे वेदाने स्वर्गाचं वर्णन केलं ना त्याला वेदवाद असं म्हणतात. आणि त्या वेदाच्या अर्थवादामध्ये रत म्हणजे रममान झालेले त्यांच्या मनामध्ये हे भोगच राहतात, म्हणून त्यांना दुर्बुद्धी असं म्हणतात. आता वेदाचा विचार कसा आहे, तो कशा प्रकारे झालं पाहिजे हे भगवान परमात्मा सांगतील. तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.